गोष्ट पगलापूरच्या राजूची आहे, जो आत्ताच पगलापूरमध्ये आपल्या परिवारसोबत राहायला आलेला. स्वभावामध्ये चांगला आणि अभ्यासामध्ये हुशार, खुशाल आणि हसमुख मुलगा होता. राजू फक्त आपल्या घरातच नाही तर शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचा प्रिय होता आणि पूर्ण शाळेमध्ये प्रसिद्ध सुद्धा होता. खरंच राजू सारखा हुशार मुलगा पूर्ण शाळेमध्ये नाहीये. राजू, अशीच मेहनत करत राहा आणि पुढे जात राहा. धन्यवाद बोल राजू. धन्यवाद टीचर. आज राजूच्या टीचरनी त्याची खूप कौतुक केलं. अरे वा राजू, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. एवढंच नाही, त्याने हे सुद्धा म्हटलं की पूर्ण शाळेमध्ये राजू सारखा हुशार मुलगा कोणीच नाही आहे. हा, ते तर आहेच. शेवटी मुलगा कोणाचा आहे? गोष्ट तर खरी होती. राजूच्या स्वभाव आणि हुनरच्या गोष्टीमुळे फक्त शिक्षकच नाही तर बाकीचे सर्व मुलांनाही तो आवडायचा. तसं तर त्या मुलांमध्ये असे पण काही मुलं होते राजूच्या प्रसिद्धीवर जळायला लागलेले. बघतोयस ना बाला, हा राजू जास्तच हिरो बनायला लागलाय. ह्याला लवकरात लवकर इथून पळवावं लागेल. बरोबर बोललास तू. हळूहळू आमचे मित्र हिसकावून घेतोय. घ्या, झाली गडबड. जिथे तो सगळीकडे सगळ्यांच्या मनामध्ये जागा बनवायला लागलेला, तिथेच दुसरीकडे मस्तीखोर मुलांचा ग्रुप त्याला तिथून पळवून लावायच्या मागे लागलेला. बघताय ना, शाळेतला हिरो जातोय. हा बघतोय, पण एक त्रास आहे. काय? आपला हिरो दिसण्यामध्ये काळा कावळा आहे. काय मी तुमच्या सोबत बसू शकतो? का? आज कोणी आमच्या काळ्या कावळ्याला बसायला जागा नाही दिली आहे का? नाही, अशी गोष्ट नाहीये. मी तुमच्यासोबत बसू इच्छितो, कारण आपला मैत्री होऊ शकेल. मैत्री, आणि ती तुझ्यासोबत. आधी स्वतःचा चेहरा तरी आरशात जाऊन बघ. नाही, आम्ही तुझ्यासारख्या मुलांबरोबर मैत्री नाही करत. चला चला निघितून. बिचारा राजू. सगळ्या मुलांच्या बोलण्यावरून तो खूप दुःखी होतो आणि रागामध्ये शाळेतनं निघून जातो. त्याला सारखं हेच विचार येत होता. त्याच्या रंगामुळे त्याचं सर्वजण मस्करी उडवत होते. ह्या गोष्टीमुळे राजूचं मन एकदम तुटून जातं. विचार करता राजू केव्हा गावाच्या बाहेर जंगलामध्ये निघून गेला त्याला स्वतःलाही माहिती नाही पडलं. त्या घनदाट जंगलामध्ये राजू एकटा बसून रडत होता. सगळी माझीच चूक आहे. माझं कधी कोणी मित्र बनूच शकत नाही, आणि बनणार तरी का? माझ्यासारख्या काळ्या आणि वेगळ्या मुलाचं कोण मैत्र बनू शकतं? सगळी माझीच चूक आहे. राजू रडत होता तेव्हा अचानकच त्याला त्याच्या कानामध्ये एक आवाज येतो. रात्र व्हायलाच आली होती आणि चारीकडे अंधार झाला होता आणि त्या आवाजामुळे राजू घाबरायला लागला. त्याने हळूच बॅग उचलली आणि तिथून निघणारच होता तर तेवढ्यातच त्याच्या समोर एक दगड येतो. राजू त्याला उचलणारच होता तर तो दगड जोरातच फुटून जातो. त्यामधून एक खूप भयानक चुडेल बाहेर येते. ती एकदमच राजू समोर उभी होती. राजूला काही समजलंच नाही. इथून पळायचा विचार सुद्धा नको करूस. तू आता माझ्या चंगुलमध्ये फसला आहेस. नाही, मला घरी जायचंय. मला माझ्या आईकडे जायचं आहे. हे आता शक्य नाही, कारण इथे जो कोणीही येतो तो नेहमीसाठी माझा बनून जातो. तो इथून परत नाही जात. ठीक आहे, मी नाही जाणार. हे ऐकून चुडेल एकदम शांत होऊन जाते आणि ती अकस्मित होऊन राजूकडे बघते. तर तू इथून नाही जायला बघत? माहिती पण आहे तुझ्यासोबत काय काय होणार आहे. काय तुम्ही मला मारून टाकणार आहेत? ठीक आहे, मी तसं पण जगायची इच्छा नाहीये मला. ही गोष्ट ऐकून ती चुडेल एकदम शांत होऊन जाते. शेवटी हा एवढा लहान मुलगा का मरायला बघतोय? असं काय झालं असेल? राजूला त्रासामध्ये बघून त्या चुडेलच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं. तिला राहवलं नाही. तुझं नाव काय आहे बाळा? माझं नाव राजू आहे. मी पागलपूरमधून आहे. मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक आणि हुशार मुलगा आहे, असे माझे टीचर म्हणतात. तर सांग, एवढा हुशार मुलाच्या रडण्याचं कारण काय आहे?
कारण की फक्त हुशार होऊन चालत नाही ना. माझ्या रंगाला बघून लोक प्रश्न करतात आणि माझ्यावर कोणी प्रेमच नाही करत. आणि माझ्या शाळेतले बदमाश मुलं मला खूप तंग करतात आणि चिडवतात पण आणि खूप चेष्टा करतात. पण तुझे आई वडील तर तुझ्यावरती प्रेम करतात. तुझ्या असण्या किंवा नसण्याने त्यांना तर फरक पडतो ना. अरे अरे, नाही नाही, तू असा नको रडूस. चल, तुझ्या शाळेतल्या बदमाश मुलांना आपण मिळून त्यांना धडा शिकवूया. मी तुझी ह्याच्यामध्ये मदत करू शकते. तुम्ही खरंच असं करणार? तुम्ही माझी मदत करणार? म्हणजे तुम्ही माझी मैत्रीण आहात, हा ना? हां, आता आपण दोघं मित्र आहोत. जे झालं ते झालं. पण शेवटी राजूला एक चांगली मैत्रीण मिळाली होती. पण घराची हालत खूप खराब झाली होती. राजूच्या शाळेतनं त्याच्या आईला माहिती पडलं की राजू शाळेतच नव्हता आणि तो शाळेमधनं पळून गेलेला. आणि त्याचे आई वडील सुद्धा खूप परेशान होते. कुठे गेला असेल माझा राजू? हे बघ, तू परेशान नको होस. तो इथेच कुठे आसपास भटकला असेल. चिंता नको करू, मी त्याला शोधून घेतो. तुम्ही लवकरात लवकर माझ्या राजूला माझ्या जवळ आणा. माहिती नाही माझा राजू कुठे असेल. राजूचे बाबा त्याला शोधायला निघणारच तेवढ्यातच राजू तिथे येतो. आई, राजू. आई. अचानक राजूला समोर बघून पूर्ण परिवार खूप खुश होतो. राजूला मिठीत घेऊन आईला खूप सुकून मिळाला. राजूच्या असं वागण्याचं कारण काय होतं? त्या दोघांच्या मनामध्ये हा प्रश्नच आला. जेव्हा आईने ह्याचं कारण विचारलं तेव्हा राजूने ह्याचं खोटं कारण सांगून ती गोष्ट टाळली. मग राजू जेवण करून चुपचाप झोपून गेला. राजूला असं शांत बघून त्या चुडेलला पण शांतता मिळाली. दुसऱ्या दिवशी राजू त्या चुडेल बरोबर ती शाळेत जायला निघाला. पण त्याला अंदाजा नव्हता की आज काय होणार होतं. जसाच राजू शाळेमध्ये पोहोचतो त्याने बघितलं की तीच बदमाश मुलं त्याच्याकडे येत होती. तुझी हिंमत कशी झाली इथे परत येण्याची? असं वाटतंय हा असं नाही मांडणार. का नाही अजून याला जरा जास्त त्रास द्यावा? ते दोघं एक एक करून राजूकडे येत होते. तेवढ्यातच कोणीतरी चिखलीच्या गालावरती हात मारला. तुझी हिंमत कशी झाली मला हात मारण्याची? पण मी तर काही केलंच नाही. हा बरोबर बोलत आहे चिखली. याच्यामध्ये एवढी हिंमत कुठून आहे? तर मग मला मारलं कोणी? चिखलीला कानाखाली कोणी मारलं त्याचा तिला काहीच अंदाजा नव्हता. पण चिखलीला असं बघून राजूला खूप मजा येत होती. तू राहू दे चिखली, याला तर मी बघून घेतो. बाला राजूला मारण्यासाठी समोर येतच होता तर चुडेलने तिचा पॅन्ट पकडून त्याला हवेमध्ये उचललं. बालाला असं हवेमध्ये उडून बघताना चिखलीला तिच्या डोळ्यावरती विश्वासच नाही झाला. भीतीमुळे ती तिथून धावणारच होती तेवढ्यातच चुडेलने तिला सुद्धा हवेत उचललं. हे सर्व बघून राजू जोरजोरात हसायला लागला. बघ, तू हसू नकोस. हा, मला माहिती आहे हे सगळं तूच करत आहेस, समजलं ना? हे आमच्या सोबत काय होतंय? हे तू कसं करतोयस? तुझी हिंमत कशी झाली राजूला परेशान करण्याची? त्याला त्याच्या रंग आणि रूपाने चिडवायची? हे कोण बोललं हे गरजेचं नाही. जर आज नंतर राजूला तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी त्रास दिलात, त्याला रंग रूपवरनं चिडवलात तर ह्याच्यापेक्षाही तुमची हालत खराब होईल. समजलं? हां, आम्ही समजलो. चला आता सगळ्यांसमोर राजूची माफी मागा. चुडेलच्या धमकीमुळे चिखली आणि बाला एवढे घाबरतात की त्यांनी सर्व क्लासरूमच्या समोर आपली चुकी कबूल केली, राजूची माफी मागितली. हे बघून राजू खुश होतो आणि राजूने त्यांना माफ केलं. आता वेळ होता चुडेलच्या शेवटच्या भेटीचा. तर तुम्ही खरंच चाललात? हां, यमराजनी जे मला काम दिलं आहे वाईट लोकांना संपवायचा, ते तर मला करावंच लागेल. हे बोलून चुडेल आपल्या कामाला निघून जाते.